नमस्कार मित्रांनो, मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. आनंदाची बातमी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात शासनाचे कोषागार कार्यालयांना सूचना दिनांक 11 जुलै 2024. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत पेन्शनर्स न्यूज. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात शासनाचे कोषागार कार्यालयांना सूचना, जाणून घ्या सविस्तर माहिती किंवा इतिवृत्तांत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आता पायपीट थांबणार. शासनाने घेतली एक महत्वपूर्ण भूमिका. आता कोषागार कार्यालयांना दिल्या महत्वाच्या सूचना व आदेश. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शासनाची मुख्य भूमिका प्रथम समजून घेऊया. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण भूमिका घेतली असून महत्वाचे पाऊल उचलले आहे व आदेश दिले आहेत. आणि त्यासाठी कोषागार कार्यालयांना काही महत्वाच्या सूचना आणि आदेश दिले आहेत. कोषागार कार्यालयास दिलेल्या सूचना कोषागार कार्यालयास सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा कार्यालयाची उंबरवठे ही झिजवावे लागतात. त्यामुळे कर्मचारी मेटाकुटीस येतो. आता त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रधान महालेखाकार कार्यालयाने डिजिटल यंत्रणेचा वापर करून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेतनासाठी करावी लागणारी पायपीट थांबवण्याची गरज आहे. आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी आता संबंधित अधिकाऱ्यांना सांगता येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रधान महालेखाकार कार्यालयाने अनेक पातळीवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये आता पेन्शनर समाधान डिजिटल पेन्शन योजना सुरू केली असून ऑनलाईन गुगल फॉर्म सुरू झाले आहे. टोल फ्री क्रमांकही सुद्धा दिला आहे. 1-800-233-7-834 हा देण्यात आला आहे. म्हणजे 1823-37-834 हा टोल फ्री क्रमांक आहे. दूरध्वनी संपर्क सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच ईमेल डेस्क सेवाही सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेले पेन्शन ऑर्डर कार्यपद्धती सुद्धा आता सुरू करण्यात येणार आहे आणि अंमलात आणली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमात कुठल्याही कामात अडथळा येणार नाही, याची दक्षता सुद्धा आता महालेखाकार कार्यालयाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या कोषागार कार्यालयाची माहिती मिळवावी, या दृष्टीने आता तालुका कोषागार अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांना आता सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने वेळोवेळी निवृत्ती वेतन प्रक्रियेबाबत कार्यालय प्रमुख यांना माहिती करून दिलेली आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्ती वेतनाबाबत पुढे कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी सुद्धा शासनाने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निवृत्त पेन्शन धारकांना त्यांचे पेन्शन प्रकरणाच्या स्थितीबद्दल SMS द्वारे सूचना पाठवता येईल.
निवृत्ती वेतन धारकाचे प्राधिकार राज्य सरकारच्या महाकोशागार संकेतस्थळावर डाउनलोड सुद्धा करू शकता. मृत सेवा उपदान प्राधिकार आदी सुविधाही सुद्धा करून दिल्या आहेत. त्याचबरोबर एखाद्या निवृत्ती वेतन धारकाची तक्रारीची योग्य समाधान करावयाचे झाल्यास व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवृत्ती वेतन धारकांना लेखाकार कार्यालयाकडून आवश्यक सर्व सुविधा देण्याचा प्रयत्नही आहे. यासाठी हा विभाग आता दक्ष असून विभागाच्या संकेतस्थळावर भेट देण्यासाठी तसेच ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे सुद्धा आव्हान निवृत्तीधारकांना करण्यात आलेले आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा. काळजी करू नका. धन्यवाद.